Audio Jungle. Audio Jungle. राहिल्याबद्दल सर्व भक्तांचे मी मनापासून सर्वांचे स्वागत करतो. तर मी वैशिष्ट्य महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यासाठी मी उज्ज्वल साहेब, चंद्रकांत शेट्टी साहेब व शंकरकांत शेट्टी साहेब यांना आमंत्रित करून मी त्यांनी पुष्पार्पण करावे वैशिष्ट्य महाराजांच्या होते. घ्या दोघं हाताने. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आता इकडे बघा. तिथं तिथं तुम्ही इकडून आहात, तुम्ही इकडून म्हणजे फोटो पण काढता येईल. रुद्राक्षिमत्वाय नमः. मंत्रमत्वाय नमः. पावनत्वाय नमः. चिन्नवत्वाय नमः. चिन्नवत्वाय नमः. शिवलिंगवत्वाय नमः. चित्तवत्वाय नमः. चिन्नवत्वाय नमः. निर्गुणवत्वाय नमः. चित्तवत्वाय एक मिनिट. निर्गुणवत्वाय नमः. नित्यपुरुषवत्वाय नमः. अवतारवत्वाय नमः. ओंकारवत्वाय नमः. महतारवत्वाय नमः. नकारवत्वाय नमः. मकारवत्वाय नमः. ईकारवत्वाय नमः. यकारवत्वाय नमः. ओंकारवत्वाय नमः. ईकारवत्वाय नमः. संगमेश्वरवत्वाय नमः. प्रत्यक्षत्वसिद्धमधिकारवत्वाय नमो नमः. शंशना आणखी घंटाळा पुढं. जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज की जय. विश्वगुरु महात्मा बसवेश्वर यांचे हार्दिक स्वागत. विश्वगुरु जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती 895वी जयंती आपण येथे मोठ्या उत्साहाने करत आहोत. तरी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून सर्वांचे स्वागत करतो. सर्वांना मी विनंती करतो की जे बाहेर लोक थांबलेले आहेत सर्वांनी आपल्या आत मंडपात येण्याची विनंती करावी. कार्यक्रमाला संविधान जागर हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम येथे आपल्या शिवभक्त यांनी मांडण्यात आलेला आहे, चालू करण्यात येत आहे. तरी सर्वांनी आपल्या खुर्चीवर बसण्याची विनंती करावी ही विनंती मी नेहरू नगर बसवेश्वर मंडळातर्फे सूरज गायकवाड आणि शुभम हळे यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. तर त्यांना नारळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी विनंती बसवराज यांना मी करत आहे. हुसेन साहेब यांना मी विनंती करतो की चंद्रकांत कलशेट्टी आणि शंकर कलशेट्टी यांनीही यांचा सत्कार करण्यासाठी इथे उपस्थित राहावे. ढवळेश्वर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनीही उपस्थित राहावे, मंचावर उपस्थित राहावे ही विनंती. शिवानंद साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहावे. बसवराज पट्टणशेट्टी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित राहावे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे परत एकदा बसवेश्वर महाराज समितीतर्फे मी त्यांचं परत एकदा स्वागत करतो. बसवराज पट्टणशेट्टी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. एक वचन आहे त्याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय.
अजी शिवालय महान, अजी शिवालय महान, उभारी ती धनवान, उभारी ती धनवान, अजी शिवालय महान, अजी शिवालय महान. मी तर गरीब निर्धन, मी तर गरीब निर्धन करू काय, अजी शिवालय महान, अजी शिवालय महान, अजी शिवालय महान. सुवर्ण कलश मस्तक आनिक, सुवर्ण कलश मस्तक आनिक, स्तंभ माझे पाय, स्तंभ माझे पाय, मम देहाची देवालय, मम देहाची देवालय, पावन हो अजी शिवालय महान, अजी शिवालय महान, अजी शिवालय महान. कुडल संगा ऐकावे जी, कुडल संगा ऐकावे जी, स्थावर सारे नाशवंत, स्थावर सारे नाशवंत, जंगमतेची शाश्वत, जंगमतेची शाश्वत, हेची सत्य अजी शिवालय महान, अजी शिवालय महान. उभारी ती धनवान, उभारी ती धनवान, अजी शिवालय महान, अजी शिवालय महान, अजी शिवालय महान. तर अजी शिवालय महान, जे धनवान आहेत ते मोठे मोठे मंदिरं देवळं उभं करू शकतात, परंतु माझ्यासारखं गरीब काय करेल. तर महात्मा बसवण्णांनी सर्वसामान्य गरीब कष्टकरी जनतेला देवाची आराधना करण्याचं जे एक द्वार आहे मोठ्या प्रमाणावरती खुलं करून दिलंय. महात्मा बसवेश्वर सांगतात की आपलं देहाची देवालय आहे, आपल्या देह जे आहे ते देवालय आहे. सुवर्ण आपलं जे मस्तक आहे ते सुवर्ण कलश आहे आणि पाय जे आहेत ते स्तंभ आहेत. अशा प्रकारे आपण आपल्या देवाची, आपल्या देहाची ज्यावेळेस पूजा करतो, आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांच्या देहांमध्ये आपण देव मानतो, त्यावेळेस आपण ईश्वराचीच पूजा करत असतो, असं महात्मा बसवण्णांनी आपल्याला संदेश दिलाय. त्या आशयाचं हे वचन होतं. यापुढे मी थोडक्यात आपल्या समोर महात्मा बसवण्णा यांचं कार्य जे आहे मी तुमच्या समोर मांडणी करणार आहे. तर महात्मा बसवण्णा, आपण सगळेजण एकमेकांना शरणार्थी म्हणतो. कोणाला माहिती आहे शरणू शरणार्थीचा अर्थ काय होतो, काय अर्थ आहे? बोलू शकता जागेवरच असतो. काय अर्थ आहे? असं शरणू शरणार्थीचा अर्थ आहे. सगळ्यांना मी नतमस्तक होऊन वंदन करते. ताईंसाठी टाळ्या वाजवा. सर्वांना नतमस्तक होऊन मी वंदन करते. मी शरण जाते, मी शरण जातो. आणि मी कशातून शरण जातोय तर मी माझ्या जातीच्या अहंकारातून, माझ्याकडे असलेल्या पैशाच्या अहंकारातून मुक्त होऊन मी समोरच्या माणसांना, सर्व लोकांना मी शरण जातोय.
हा शरणू शरणार्थीचा अर्थ आहे. आपण ज्यावेळेस एकमेकांना प्रेम भावनेने शरणू शरणार्थीने वंदन करत असतो तर त्यावेळेस त्याचा अर्थ सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही शरणू शरणार्थी म्हणत असाल पण पैशांचा खूप बऱ्याच लोकांना असेल, खूप आग्रह असेल, खूप पाज असेल, जातीचा असतो, पुरुषांना पुरुषपणाचा असतो. तर जर आपण एका बाजूला ते बाळगत असू तर त्याबद्दल आपल्याला खरंच विचार करायची गरज आहे. तर शरणू शरणार्थीचा अर्थ होतो की आपल्या समाजामध्ये असणारे जे काही भेदभाव आहेत, जात आहेत, धर्म आहेत, लिंग आहेत, पैसा आहे, या सगळ्या भेदभावांना आपण शरण जातो. ह्या अहंकारांना सोडून आपण बाहेर पडतो आणि समोरच्या व्यक्तीला आपण शरण जातो. आणि असाच शरणू शरणार्थी ज्यावेळेस सगळे महात्मा बसवण्णांचे शरण जे आहेत ते एकमेकांना म्हणायचे, तर महात्मा बसवण्णांच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल एक गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, आपल्यापैकी लोकांना साखर दंडाने बांधून ठेवलंय, आपल्याला चाबकाचे फटके दिले जात आहेत, हत्तीच्या पायाला बांधून ठेवलं जात आहे, आणि तरी सुद्धा आपण म्हणतोय किंवा ते लोक म्हणत होते की बाबा मी माझा विचार सोडणार नाही. तर असं का? महात्मा बसवण्णांनी ज्या शरणांना घडवलं, जे शरण महात्मा बसवण्णांच्या चळवळीमध्ये सक्रिय झाले होते, त्यांना चाबकाचे फटके बसत असताना, एका हत्तीच्या पायाला बांधून संपूर्ण गावभर त्यांची धिंड काढत असताना, तरी सुद्धा ते शरणांनी मला मृत्यू आला तरी चालेल परंतु मी हा विचार सोडणार नाही अशा प्रकारचं वचन, अशा प्रकारचं आपलं म्हणणं जे आहे, अशा प्रकारचा ठाम विश्वास हा त्यांनी का बरं आपल्या समोर आणला असेल? तर ह्याचं गूढ सत्य हे महात्मा बसवण्णांच्या चळवळीमध्ये आहे आणि त्या चळवळीचा भारतीय संविधानासोबत सुद्धा एक गहन संबंध आहे. याबाबत मी तुम्हाला थोडक्यात मांडणी करणार आहे. तर सर्वात पहिले आपल्या भारत भूमीला सर्वांना माहितीच आहे, गौतम बुद्धांपासून, वर्धमान महावीरांपासून, महात्मा बसवण्णांपासून संत परंपरा आहे. त्यापुढे त्या संत परंपरेतून शिवाजी महाराजांसारखे राजे घडले ज्यांनी कधीही जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही. त्यापुढे महात्मा ज्योतिबा यांसारखे बरेच महात्मे घडले. महात्मा ज्योतिबा असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, आणि त्या सर्वांनी याच आपल्या परंपरेचा, ऐतिहासिक परंपरेचा जो वारसा आहे आपल्या भारतीय संविधानामध्ये आणलेला आहे. तो कसा, तो आपण थोडक्यात पुढे पाहूया. सगळ्यात पहिले महात्मा बसवण्णांचं एक वचन आहे ज्याबद्दल आपण थोडक्यात बोललो. तर महात्मा बसवण्णा म्हणतात की बाबा मी गरीब आहे, निर्धन आहे, तर काय करू? तर मी माझा देह जो आहे तो मी देवालय म्हणून पूजतो. आणि त्यासोबतच दुसरं एक महात्मा बसवण्णांचं एक वचन आहे. ते म्हणतात, गर्भ हाच पिंडाचा आधार, सर्वांचा जन्म एक समान, सर्व जीव एक समान, मग वर्णाचे काय प्रयोजन? मग महात्मा बसवण्णा ह्याच्यातून काय सांगण्याचा प्रयत्न करताय की जर सर्वांचा पिंड गर्भातूनच सर्वांची उत्पत्ती होत असेल, सर्वांचा जन्म एक सारखा असेल, तर मग आपण आपापसामध्ये वर्णावरून भेदभाव का करतोय? ते म्हणतात, माचय्याला परीट म्हणेन, ककैयाला चांभार म्हणेन, चेन्नईला मातंग म्हणेल आणि स्वतःला मी ब्राह्मण म्हणून घेईल, तर कुडल संगम देव जे आहेत ते माझ्यावर हसतील. याचा अर्थ मी कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जातीवरून जर का ओळखत राहिलो, त्याच्या कामावरून न ओळखत त्याला जर का जात म्हणून पाहत राहिलो आणि स्वतःला उच्च दर्जा दिला, स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतलं, तर हे जे कुडल संगम देव आहेत, महात्मा बसवण्णांचे जे देवस्थान आहेत, ते त्याच्यावरती हसतील, त्यांना हसतील, त्यांच्या विचारांवर हसतील, असं ते म्हणतायत. तर यातून हे सांगण्याचा प्रयत्न एकच आहे की कोणत्याही व्यक्तीला आपण त्यांच्या जातीवरून, धर्मावरून ओळखलं नाही पाहिजे. तर ज्यावेळेस आपण असं म्हणतो, त्यांनी असं म्हटलंय का की बाबा फक्त सर्व पुरुषांच्या शरीरामध्ये देव असतो, बायकांच्या नसतो? असं म्हटलंय का? सगळ्यांच्या शरीरात असतो. असं म्हटलंय का की फक्त ऑफिसर लोक जे आहेत, जे शिक्षक लोक आहेत, त्यांच्या शरीरामध्ये देव असतो आणि एखादा साफसफाई कर्मचारी असेल त्याच्या शरीरात नसतो? असं नाही म्हटलंय. पण तरी सुद्धा तुम्ही आपापसामध्ये पहा. मी पण एका सोसायटीमध्ये राहतो, तर ज्या वेळेस एक सफाई कर्मचारी आपल्या घरात येतात, दारात येतात, आपण त्यांना पाणी विचारतो? आपण ते घराच्या म्हणजे ते यायच्या आधीच कचरा बाहेर ठेवून कोंडी लावून मध्ये जातो लगेच. आपण स्वतःहून त्यांना कधी पाणी विचारतो? आम्हाला कर्मचारी सांगतात बऱ्याचदा की आम्हाला कोणी पाणी विचारत नाही, खायला पाहिलं तर दूरची गोष्ट.
तर बऱ्याचदा ते पाणी मागतात तरी सुद्धा त्यांना बऱ्याचदा पाणी दिलं जात नाही. अशा प्रकारची लोकांचे अनुभव आहेत. परंतु महात्मा बसवांना आपल्याला सांगतात की बाबा सफाई कर्मचारी असेल किंवा एक डॉक्टर असेल, डॉक्टर साहेब आपल्या घरी आले किंवा एखादा ऑफिसर आपल्या घरी आला तर आपण त्याला काय म्हणतो लगेच, या साहेब या आमच्या घरी बसा, पाणी घ्या, चहा, चांगला दुधाचा चहा त्यांना करून पाजतो. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर असतील जे आपल्या आरोग्याची काळजी घेतात, तितकंच महत्वाचं काम जे आहे सफाई कर्मचारी सुद्धा करत असतात. जर का त्या सफाई कर्मचाऱ्यांनी आपलं घरातला कचरा उचलला नाही तर आपल्या घरामध्ये सुद्धा रोगराई जी आहे ती पसरू शकते. तर त्यामुळे महात्मा बसवांना आपल्याला सांगतायत की कष्टकरी वर्गातला व्यक्ती असेल, सफाई कर्मचारी असेल, डॉक्टर असेल किंवा कोणताही ऑफिसर असेल, तर त्या सर्वांच्या शरीरामध्ये देव आहे. त्यामुळे सर्वांनाच आपण एक प्रेमाची वागणूक दिली पाहिजे, सर्वांनाच आपण एक आदराची वागणूक दिली पाहिजे. आणि हाच संदेश भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना दिलेला आहे. भारतीय संविधान काय सांगतं, कोणावरही आपण जातीच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती किंवा एखादी बाई महिला आहे म्हणून तिच्या आधारावरती आपण द्वेषभावना किंवा भेदभाव नाही केला पाहिजे. महात्मा बसवांच्या म्हणजे 850 वर्षांपूर्वीच्या काळामध्ये ज्याप्रमाणे शूद्रांना किंवा जो बहुजन समाजातला जो वर्ग आहे त्यांना बोलण्याचा, शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता. परंतु महात्मा बसवांनी जे आहेत 850 वर्षांपूर्वी ज्ञानाचे जी दरवाजे आहेत ते सर्व महिलांसाठी खुले करून ठेवले. अनुभव मंडप जे महात्मा बसवांनी सुरू केलं, त्या अनुभव मंडपामध्ये मोठ्या प्रमाणावरती महिलांचं जे स्वतःची जबाबदारी म्हणून महिला मोठ्या प्रमाणावरती सामील होत्या. आणि महिला त्या ठिकाणी सांगतायत की येता स्तनांना उभारी गोगावे आहेत, शरणी गोगावे. ते म्हणतायत की येता स्तनांना उभारी म्हणतात नारी, फुटता मिसरूळ जर म्हणतात नर, ज्ञान हे उभयाचे नारी असो की नर नास्ती नाता. म्हणजे हे जे मिशी फुटणं आहे किंवा महिलांचे स्तन येणं आहे हे एक शारीरिक भेदभाव आहेत, हे वरवरचे भेदभाव आहेत. परंतु ज्ञान जे आहे हे स्त्री आणि पुरुषांचं एकसारखा, एक समान आहे. या वरवरच्या भेदभावामुळे कोणत्याही प्रकारचा ज्ञानाबद्दलचा भेदभाव हा चालणार नाही, हे महात्मा बसवांनी आपल्याला सांगितलंय. आता तुम्ही हे पुन्हा आपल्या घरामध्ये विचार करा. ज्या वेळेस मी माझ्या घरात असतो, बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात की आपण ही गाडी घ्यायची का, हा प्लॉट घ्यायचा का, किंवा अमुक ठिकाणी काही मोठी खरेदी करायची का, पोराचं शिक्षणाचं काय करायचं. त्यावेळेस स्पष्टपणे महिलांना काय सांगितलं जातं, तुम्हाला काय कळते याचा, तुम्ही शांत बसा. एक बारका भाऊ, माझा बारका भाऊ स्वतः, तो आईला शांत करतो, तुला काही समजत नाही, तू शांत बस. त्यावेळेस त्याला सांगायची गरज आहे की बाबा तू जास्त तुझा पुरुषांचा मोठेपणा जो आहे तो बाजूला ठेव. गोगावे सारखे शरणी आपल्याला सांगतायत किंवा अक्का महादेवी सारख्या शरणांच्या सगळ्या ज्या मोठ्या बहीण आहेत त्या आपल्याला सांगतायत की बाबा अशा प्रकारचा भेदभाव इथे चालणार नाही. मग ज्या वेळेस संपूर्ण समाजात ज्या ठिकाणी महिलांना प्रत्येक पावलोपावली द्वेष अपमान सहन करायला लागायचा, ज्या ठिकाणी ज्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दलित वर्ग असेल, शोषित वर्ग असेल, बहुजन वर्ग असेल, यांना पावलोपावली द्वेष अपमान सहन करायला लागायचा. परंतु त्यावेळेस जेव्हा महात्मा बसवांनी शरणू आणि शरणी या दोघांना सुद्धा यातून बाहेर काढून एक समानतेचा संदेश दिला आणि एक सन्मानाचा माणूस म्हणून जीवन दिलं, तेव्हा त्या शरणांना वाटलं नसेल की बाबा मी जरी मृत्युमुखी पडलो तरी चालेल, परंतु हा समाज, बसवांनांचा हा वचन आणि हे संदेश हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि सगळ्यांचं जीवन जे आहे ते सुखकर झालं पाहिजे. यापुढे महात्मा बसवांनी आपल्याला दोन आणखीन महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या आहेत. त्या दोन गोष्टी म्हणजे कायक आणि दासोह. कोणी ऐकले कायक म्हणजे काय? काय कवे कैलास ऐकलंय सर्वांनी? काय कवे कैलास म्हणजे श्रम करेल त्याला देव मिळेल आणि जो श्रम करणार नाही त्याला ईश्वर प्राप्ती होणार नाही, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. तर त्यामुळे अंग मेहनतीचं काम करण्याला महात्मा बसवांनी खूप महत्वाचं स्थान दिलंय. याची एक छोटीशी कथा आहे
मोळीगे मोरैयाची कथा कोणी ऐकली आहे? तर भूपाल महादेव नावाचे राजा होते काश्मीरचे, आणि ते बसवण्णांची ख्याती ऐकून कल्याणपर्यंत आले होते. ते म्हटले होते की मला तुमच्यामध्ये सामील व्हायचं आहे. तर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की बाबा तुम्ही काय करता? ते म्हटले मी राजा आहे. राजाचं काम काय असतं? राज्य करतो मी. म्हटलं राजा आहे ठीक आहे, पण तुम्ही काम काय करता? तर राजा तर कोणतं काम करत नाही. तर त्यावेळेस त्यांना समजलं राजाला की बाबा मला जोवर काम करत नाही मी तोवर मला इथे एंट्री नाहीये, श्रम करत नाही तोवर एंट्री नाही. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं की ते जंगलात गेले, लाकडं जमा केली, मुळ्या जमा केल्या आणि त्या गाठोडं बांधून बाजारात विकल्या आणि त्याचा भात शिजवून खाल्ला आणि त्यानंतर त्यांना शरणांमध्ये जी आहे एंट्री मिळाली. तर ही मोळीगे मोरैयाची कथा आहे की ज्या समाजामध्ये श्रमाला महत्व दिलं गेले, तुम्ही कोणत्याही जातीचे कोणतेही राजे असाल, कोणत्याही प्रकारचं अवदान असेल, त्यांनी काही फक्त राजाला कमीपणा दाखवण्यासाठी ही गोष्ट केली होती का? नाही. तर त्या समाजामध्ये श्रमाचं महत्व हे पटवून देण्यासाठी ही गोष्ट त्यांनी केली होती. आणि त्यासोबतच कायकासोबतच दासोह करण्याची फिलॉसॉफी सुद्धा महात्मा बसवण्णांनी त्या काळात सांगितली. दासोह म्हणजे श्रम केल्यानंतर जे काही उत्पन्न तुम्हाला होतंय, तुमच्या गरजेच्या पलीकडे जे काही जास्तीचं उत्पन्न आहे ते तुम्हाला समाजाला अर्पण करायचं आहे. तुमच्या गरजेपुरतं जितकं असेल ते तुमचं काढून घ्यायचं आणि बाकी सगळं समाजाला अर्पण करायचं. अशा प्रकारचा मोठा संदेश 850 वर्षापूर्वी महात्मा बसवण्णांनी दिला होता. आणि मोठी भारतीय संविधान ज्यावेळेस समाजवादाची गोष्ट करतं, ज्यावेळेस भारतीय संविधान सुद्धा म्हणतं की बाबा ह्या देशातली श्रीमंत आणि गरिबांची दरी कमी झाली पाहिजे, त्यामुळे श्रीमंतांवरती जास्त टॅक्स लावून तो जो टॅक्स आहे संपूर्ण समाजाच्या भल्यासाठी वापरला गेला पाहिजे. तर त्यावेळेस भारतीय संविधान सुद्धा महात्मा बसवण्णांच्या पावलांवरती पाऊल ठेवून आपल्या समोर आज उभा आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं इतकंच होतं की विविध ठिकाणी महिला असतील, बहुजन समाज असेल किंवा श्रीमंत आणि गरिबांची दरी कमी करण्याबद्दल असेल, तर महात्मा बसवण्णांच्या विचारांचं एक जिवंत द्योतक जर का आज कोणता आहे तर ते भारतीय संविधान आहे. इतकं मी थोडक्यात तुमच्या समोर मांडलं. आणि तुम्हाला तुमच्या समोर काही आम्ही पत्रकं वाटली आहेत, पत्रकं ठेवली आहेत, तर सर्वांनी ती पत्रकं नक्की घेऊन जा आणि नक्की वाचा, हेच आम्हाला सांगणं आहे. तर थोड्या वेळापूर्वी आता हे सामाजिक काम करायचं म्हटलं तर बऱ्याचदा लोकांचं असतं की काय, त्या काळामध्ये महात्मा बसवण्णांचे विचार आणि वचन पोहोचवण्यासाठी लोक मृत्युमुखी जायला तयार होते. आज आपल्याला ती करायची गरज नाही. आज आपण आपलं सर्व घर संसार सांभाळून फक्त आपल्या आयुष्यातले आठवड्यातले 2 तास किंवा असे आज ज्यावेळेस कार्यक्रम आयोजित करत असतात बसवराजजी सारखे लोक, आमच्यासारखे लोक, तर त्या ठिकाणी केवळ 2 तास तुम्हाला येऊन सांगायचं आहे. तर अशा प्रकारचं संविधान जागर अभियानाचं जे काम आहे ते आम्ही करतोय. तर दर आठवड्याला आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन व्याख्यानं देत असतो, काही शाळांमध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन कार्यक्रम घेत असतो, गाणी घेत असतो, काही ठिकाणी सभा घेत, सभांमध्ये नुक्कड नाटक सुद्धा करत असतो. तर आपला हा प्रयत्न आहे. आणि महात्मा बसवण्णांच्या विचारांचा जागर तसेच संविधानिक मूल्यांचा जागर जो आहे तो करता यावा यासाठी सर्वांनी यामध्ये सामील व्हावं. आणि ज्यांना काही इच्छा असेल तर त्यांनी मला नक्की संपर्क करा. आपण पुढे पाहूया कसं आपल्याला इन्व्हॉल्वमेंट करता येईल. सर्वांना शरणू. हार्दिक शुभेच्छा. कन्नडमध्ये मग बोल चालेल का? कळतं कन्नड सगळ्यांना? सॉरी, मराठीत बोलतो. अतिशय सुंदर त्यांनी बसवण्याबद्दल काही वचनं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2च मिनिटं बोलतो, मला जायचं आहे. बसवण्णांनी विश्व धर्म दिलेला आहे. कुठल्याही जाती धर्म वय हे काही संबंध नाही आहे. पण मला एकच करायचं आहे, कुठल्याही देवळात जायचं गरज नाही अशी व्यवस्था शरणांनी करून ठेवलेली आहे. सकाळी उठल्यानंतर लिंगपूजा करा, तिथे मध्ये कोणी एजंट नको, प्रसाद ठेवा आणि खायला खावा आणि कामाला लागा. आणि या लिंगामध्ये ठीक आहे, तुम्ही आता सध्या आपण सगळीकडे जातो इकडे तिकडे, कोणत्याही देव बघा त्याच्यामध्ये, त्या लिंगामध्ये कोणतं आवडत्या देवाला तिकडे बघा, काही हरकत नाही. पण लिंग पूजा करा आणि काम करा, याच्या पलीकडे काही करायची आवश्यकता नाही आहे. म्हणून 12व्या शतमानामध्ये शिवशरणांनी आता कायक बद्दल बोलले. कायक आणि कर्म 2 वेगवेगळे विषय आहेत. कायक म्हणजे कष्ट करून जे घाम गाळून जे आम्ही पैसे कमवतो त्याच्या आधी समाजसेवा करून उरलेलेच सुद्धा खायचं. उलट आहे आता 12व्या शतमान 21व्या शतमान जस्ट अपोजिट आहे. त्यामुळे पुढचं काळ बसवेश्वरांच्या विचारांवर चालणारा समाज निर्माण होणे गरजेचे आहे. आज आपण बघतो काय काय चाललेलं आहे.
आणि बसवादी शरण सगळे लग्न केले होते, कुटुंब व्यवस्था होते. संन्यासी धर्म नाही आहे, बसव धर्म संन्यासी धर्म नाही आहे. लग्न करून आपले कुटुंब चालवून आणि कष्ट करून समाजसेवा करून मग आपले स्वतःचे हे करायचे, असं अशा पद्धतीचे व्यवस्था बसवादी शरणांनी दिलेले आहे. आणि 60 ते 70 शरण होऊन गेलेले. त्याच्यामध्ये काल महिला विधेयक पडला, म्हणजे पार्लिमेंटमध्ये महिलांना रिझर्वेशन नाही मिळाले, परंतु बसवेश्वरने 12 क्षेत्रांमध्ये रिझर्वेशन दिलेले. 770 पैकी 70 महिला होते. म्हणजे सांगायचा मुद्दा एकच आहे, तुम्ही ऐकतं ठीक आहे, पण तुम्ही पण वाचत जा काय केलं त्या शरणांनी त्या काळामध्ये. वाचल्यावर तुम्हाला लक्षात येईल. काहीतरी असे कार्यक्रम अटेंड करून काय होणार नाहीये. मातृ बसवेश्वर की जय, पुढे काय माहित नाही. म्हणून तुम्ही घरामध्ये ग्रंथ ठेवा छोटे. इथं आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही इथे लक्ष घालणार आहे. इथे एक लायब्ररी पण ठेवूया. कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व भाषेमध्ये पुस्तकं ठेवूया. इथे बसून वाचा, घरी घेऊन जा, मुलांना संस्कार द्या. ठीक आहे. ज्यांनी अतिशय सुंदर व्याख्यान दिलेले सर्वांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. इथे सांगतो शरणू शरणार्थी. ॲक्च्युअली मी कर्नाटकमधून आलेले म्हणून मला तुमच्या एवढा मराठी बोलता येत नाही एवढं सुंदर, तरी मी प्रयत्न करते बसवेश्वराबद्दल 4 शब्द बोलण्याचा. बसवेश्वराने ॲक्च्युअली ते जन्म घेतले, ते ब्राह्मण ह्याच्यामध्ये जन्म घेतले होते, पण ज्या ब्राह्मणाचं त्यांना सगळं पटले नाही. त्याच्यामध्ये जाती धर्म, मुलींना एक वेगळं संस्कार, मुलांसाठी एक वेगळा संस्कार, असं त्यांना काही पटले नाही. त्याबद्दल म्हणून त्यांनी लहान होते त्यावेळेस त्यांची बहीण होती घरात, तिला ह्यांच्यासाठी मुंजे ते करायला लागले होते, पण बहिणीला का करत नाही तुम्ही असं विचारले त्यांनी. मग त्यांनी म्हटलं ते मुलगी आहे, मुलीसाठी मुंजे करायचं नसते, फक्त मुलांसाठी करायचं असतं. म्हटल्यावर त्यांनी म्हटले मुलं आणि मुली हे काय तुम्ही हे करतात, दोन्ही समान आहे आम्ही, तिला केले तरच मी मुंजे करून घेणार, नाहीतर नाही मी मुंजे करणार नाही असं म्हणले. मग सगळे त्यांचे समाजाच्या लोक नाही, असा पद्धत नाही आहे आमच्याकडे. मग त्यांनी म्हणले मला हे धर्मच नको, म्हणून ब्राह्मण धर्म सोडून त्यांनी वीरशैव लिंगायत धर्म स्वीकार करून लिंगायत धर्मामध्ये एवढं मोठं त्यांनी हे केले. 850 वर्षापूर्वी अजून आमच्याकडे सगळे मुलगी मुलगा जाती धर्म, हा जातीचा आहे तो जातीचा आहे, आम्ही अजून भेदभाव करतो. पण ते त्या काळी त्यांनी सगळं धर्म जात सगळं सोडून धर्म एकच. आणि आता जगात सुद्धा सगळे मान करायला हे करायला लागले. तर त्या काळी आपलं संविधान सुरू केलेली ॲक्च्युअली बसवेश्वरांनी सुरू केले होते त्या काळचे संविधान. म्हणून आता जगामध्ये सगळं हे झाले. मोदींनी पण 1-2 वर्षाच्या मागे इंग्लंडमध्ये आपलं बसवेश्वराच्या मूर्ती स्थापन करून आले. तर आम्हाला खूप संतोष झाले. भारतीयांनी अभिमान करायला पाहिजे असलं गोष्टी. अजून त्यांच्याबद्दल खूप बोलायचं असतं, मला काही सांगितले नव्हते, 2 शब्द बोलले म्हणून मी थोडक्यात बोलून सगळ्यांना माझ्या शरणू शरणार्थी. या कार्यक्रमामधून बसवेश्वर अण्णांच्या विचाराची जोड लावण्यासाठी सन्माननीय सौभाग्यवती अनिता बिराजदार या BSML न्यूज चॅनलच्या अँकर आहेत. यांना देखील विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपला विचार प्रकट करायचा आहे. सर्वांना शिवशरणात. मी काही जास्त बोलणार नाही आणि मला म्हणजे बोलण्याचं काही तेवढं समजत नाही, तरी पण मी प्रयत्न करते. कारण मी चॅनलमध्ये आहे, मला इकडं तिकडं खूप फिरायला लागतं, आमचं न्यूज वगैरे इकडं हे असे सगळी माहिती आहे. तरी बसवेश्वर महाराज म्हणलं ना तर त्यांच्याविषयी खूप काही सांगायचं असतं. आता बरेच जणांनी ह्या सरांनी तर खूप छान माहिती दिली आणि मॅडमनी पण खूप छान माहिती दिली. बसवेश्वर महाराज हे वीर शिवलिंगायत धर्माचे होते, म्हणून ते नाही का वीर शिवलिंगायत धर्माचे म्हणूनच म्हणते कैलास राणा शिवचंद्र मोळी फणवींद्र माता मुकुटी झळाळी तारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवीन शंभू मज कोण तारी. आपल्या वीर शिवलिंगायत धर्मामध्ये लिंगाची पूजा करतात. लिंगाची पूजा केल्यानंतर आपण मंत्र म्हणतो ते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. किती जण जप करतात इथे माळात, किती जण जप करतात? तुम्ही नाही करत कोणी? भरपूर जण जप करतात. बरं, मग बसवेश्वर महाराज, आपले बसवेश्वर महाराज हे खूप छान होते. त्यांनी समाजासाठी खूप काम केलं आणि महिलांच्या एकतेसाठी पण खूप काम केलं. आपण महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. मग आपली आजची स्त्री कुठे कमी पडतीये? प्रत्येक स्त्रीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे ना.
मग स्त्रिया आजच्या आपल्या धर्मामधल्या तरी स्त्रिया कुणीच नाही की अशा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या. आणि बसवेश्वर हराळे हे तर खूप छान काम करतात. मठाविषयी तर काय बोलायचंय, त्यांनी खूप कष्ट केले. तरी आपल्या समाजातील असे लोक आहेत, मीटिंग ठेवतं काही ठेवलं तरी ते वेळेवर उपस्थित राहत नाही. पण सर्वांनी मिळून एकट्याने काम केलं पाहिजे. आणि बसवेश्वर हराळे आहेत त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि बसवेश्वर महाराजांच्या या मठासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावून त्यांच्या कर्तव्याची जाण केली पाहिजे. बरोबर आहे ना सर्वांनी? मग सर्वांनी एकट्याने येऊन काम करणार ना तुम्ही? मग बोला बसवेश्वर महाराज की, बसवेश्वर महाराज की. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी ढवळेश्वर सरांचा सत्कार बसवराज हरळया आणि चंद्रकांत कलशेट्टी, कुशाल सर आणि चंद्रकांत कलशेट्टी आणि शंकर कलशेट्टी यांच्या हस्ते करावी ही विनंती. या ठिकाणी ढवळेश्वर सरांचा सत्कार होत आहे. शिवानंद साहेबांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. पठाण शेट्टी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. शिवानंद साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. चंद्रकांत कलशेट्टी आणि शंकर कलशेट्टी साहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवानंद साहेबांचा सत्कार करा. हॅलो. अंकिता मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहावे. मी सारिकाताई मासोळकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सगळे बंधू आणि भगिनी, आज बसवेश्वर जयंतीच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज अक्षय तृतीया, त्यानिमित्त पण सर्वांना शुभेच्छा. सर्वांच्या घरी सुख समृद्धी येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि इथे सगळ्यांना जमलेल्यांना खूप शुभेच्छा देते. हे सगळे येत असतात ऑफिसमध्ये या मंदिरासाठी. हे काही असेल तर ते मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आम्ही गेल्या वेळेस पण त्यांना शब्द दिला होता. हो नक्कीच नक्कीच माझ्या हातानेच ते कंप्लीट करेल मी. हा नक्कीच म्हणते नक्कीच लावते मी. नक्कीच हा शब्द मी पूर्ण करेल. नक्कीच मंदिराचं काम होईल. इथे जमलेल्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद ताई. तुम्ही दिलेला शब्द हा पूर्ण करेल आम्हा सर्वांना विश्वास आहे. आजचे प्रसादाचे मानकरी माननीय श्री चंद्रशेखर हुंशा आणि राजू मंगरुळे यांचा सत्कार मी कैलासवाले साहेबांना विनंती करतो की त्यांनी वर स्टेजवर
येऊन यांचा सत्कार करावा. मी विनंती करतोय की उंचा साहेबांना की शंकर कलचटे यांचा सत्कार करावा. वाले साहेब, जरा ताई लवकर लवकर जरा. महानंद हर सुवर्ण सनवंदी सिद्धम्मा सनवंदी, कृपया स्टेजवर या. तत्पूर्वी आपण उंचा साहेबांचा सत्कार करू. चंद्रशेखर उंचा हे आजचे महाप्रसादाचे मानकरी आहेत. कृपया जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. साहेबांचा खूप हातभार आहे मंदिरासाठी. सर्वांना माहित नसेल पण साहेबांचा खूप हातभार आहे. साहेबांनी खूप प्रयत्न केले या मंदिरासाठी. मी विनंती करतो शोभा गंडाळे मॅडमचा सत्कार महिला मंडळांनी यांनी करावा. अंकिता सनवंदे, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.